मित्र आहे, दुसरी म्हणायची माझाही एक मित्र आहे, तुला कोणी मित्र नाहीये का? शी तू अशीच आहे, तू तर डफर आहे, तू काही कामाची नाहीये, तू अभ्यास नाही करत, तू फक्त अभ्यासाचा अभ्यास करते, अभ्यास कामी नाहीये. मग सगळ्या अशा तिला छेडायला लागल्या. एकदा ती घरून ट्युशनला जात होती आणि ती होती फक्त 16 वर्षाची, म्हणजे 10व्या वर्गात ती जाणार होती. आणि 24 वर्षाचा एक मुलगा होता जो कूलर मध्ये उडून भरतात ना, खाली भरतात, तो काम करायचा एका दुकानात आणि तो 200-300 रुपये रोजीने तो कमवायचा. आणि तो मुलगा तिला रोज पाहायचा. एक दिवस तिचं लक्ष गेलं की हा मुलगा माझ्याकडे रोज पाहतो, पण त्या मुलाला हे वाटायचं की मी असे छोटे काम करतो म्हणून मुलगी माझ्याकडे पाहत नाही. तर तो आपल्या एका मित्राकडे गेला, त्याला 500 रुपये दिले त्याने आणि म्हणे तुझी गाडी दे. आणि 2000चे त्याने छान कपडे घेतले आणि छान तयार होऊन तो तिच्या समोर येऊन उभा झाला. तिला असं वाटलं की नाही हा मुलगा सुंदर आहे, पण तरी तिने तिच्या सवयीनुसार त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, ती जायला लागली. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा ती निघाली तर त्या मुलाची पहा एवढी हिंमत झाली की तो समोर आला आणि त्याने तिला एक शेर मारला. तुम्हाला शेर व शायरी माहितीये का? मला तेवढी येत नाही पण थोडीफार समजते. त्याने शेर मारला, आप इतनी खूबसूरत हो की आपके आगे ताजमहल भी फीका है. तिला असं वाटलं ताजमहल जे विश्वामध्ये जे 8 अजुबी आहे त्याच्यामधला एक अजुबा ताजमहल त्याच्याही पेक्षा मी सुंदर आहे, म्हणजे एवढी सुंदर आहे. आणि तिच्या फिलिंग्स त्या क्रिएट व्हायला लागल्या. तिने जर त्याच वेळेला त्या मुलाला नाही म्हटलं असतं, त्याला रागावलं असतं की थांब मी तुझं नाव माझ्या पप्पांना सांगते, तर तिच्या त्या फिलिंग्स जागल्या नसत्या.